नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण ऐकत आहात कृषी क्रांती बाजारभाव पॉडकास्ट. मी मुक्ता. आज आपण महत्त्वाच्या पिकाचा आढावा घेणार आहोत. सोयाबीन, तूर, कापूस, कांदा आणि लिंबू. आज आपण पाहणार आहोत 14 फेब्रुवारी 26 रोजीचे महाराष्ट्रातील प्रमुख शेतीमाल बाजारभाव आणि पुढील आठवड्याचा अंदाज. चला सुरुवात करूया. सोयाबीन बाजारभाव. आज सोयाबीनचे दर 3,500 ते 5,450 रुपये दरम्यान राहिले. भोकरदन येथे पिवळ्या सोयाबीनला सर्वाधिक 5,450 रुपये दर मिळाला, तर नागपूर आणि तुळजापूर बाजारातही 5,300 रुपयांप्लस दर दिसले. दर्जेदार पिवळ्या सोयाबीनला मोठी मागणी आहे. कमी दर्जा आणि ओलावा असलेल्या मालाला 3,500 रुपयांपर्यंत घसरण दिसली. पुढील आठवड्यात दर 4,800 ते 5,500 रुपयांदरम्यान राहू शकतात. तूर बाजारभाव. तुरीचे दर 6,000 ते 8,151 रुपयांदरम्यान नोंदले गेले. अमरावती आणि नागपूर बाजारात लाल तुरीला 8,000 रुपयांपेक्षा जास्त दर मिळाले. मोठी आवक असूनही दर टिकून आहेत, ही सकारात्मक बाब आहे. पुढील आठवड्यात दर 7,200 ते 8,200 रुपयांदरम्यान राहण्याची शक्यता. कापूस बाजारभाव. कापसाचे दर 7,140 ते 7,845 रुपयांदरम्यान स्थिर दिसत आहेत. देऊळगाव राजा बाजारात सर्वाधिक 7,845 रुपये दर मिळाला. दर्जेदार स्वच्छ आणि कोरड्या कापसाला अधिक दर मिळत आहेत. पुढील आठवड्यात 7,200 ते 7,900 रुपयांदरम्यान व्यापार होण्याची शक्यता. कांदा बाजारभाव. कांद्याचे दर मोठ्या आवकीमुळे दबावात आहेत. दर 200 ते 2,200 रुपयांदरम्यान नोंदले गेले. पिंपळगाव, बसवंत आणि येवला बाजारात मोठी आवक झाल्याने दर घसरले, तर पांढऱ्या कांद्याला नागपूरमध्ये 2,000 रुपये दर मिळाला. पुढील आठवड्यात दर 900 ते 1,400 रुपयांदरम्यान राहू शकतात. साठवण सुविधा असल्यास थांबणे फायदेशीर ठरू शकते. लिंबू बाजारभाव. लिंबूचे दर मोठ्या फरकाने नोंदले गेले. 250 रुपयां ते 7,000 रुपयांपर्यंत. छत्रपती संभाजीनगर येथे 7,000 रुपये दर, तर नागपूर आणि कोल्हापूर येथे 5,500 रुपये दर मिळाले. उन्हाळा जवळ आल्याने मागणी वाढत आहे. पुढील आठवड्यात दर वाढण्याची शक्यता. आजचा बाजार निष्कर्ष. दर्जेदार मालाला नेहमीच जास्त दर. मोठी आवक तर दर कमी. साठवण आणि ग्रेडिंग तर अधिक नफा. बाजार तुलना तर योग्य विक्री निर्णय. शेतकरी सल्ला. माल स्वच्छ व कोरडा ठेवा. ग्रेडिंग करून विक्री करा. एकाच बाजारावर अवलंबून राहू नका. चांगला दर मिळाल्यास टप्प्याटप्प्याने विक्री करा. इतर सर्व पिकांचे व सर्व बाजार समितीचे बाजारभाव पाहण्यासाठी कृषीक्रांती.com वेबसाईटला भेट द्या किंवा कृषीक्रांती ॲप डाउनलोड करा. रोज संध्याकाळी 6 वाजता रोजच्या रोज ताजे बाजारभाव इथे पाहायला मिळतात. रामकृष्ण हरी.